गुंतवणुकीमध्ये दोन महत्वाच्या गुंतवणूक आता ह्याच्यावर प्रश्न कन्सेप्टच्या अँगल येऊ शकतो. एक म्हणजे एफडीआय, दुसरी म्हणजे एफआयआय. चला फुल फॉर्म सांगा. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन इनडायरेक्ट म्हणा, इन्स्टिट्यूशनल म्हणा, पोर्टफोलिओ म्हणा, रेंटियर. मग ही आता बरीच मोठी कन्सेप्ट आहे. अजून ह्याला वेगवेगळे नाव आहेत. एफआयआय ला साधा इथं दोघातला बेसिक डिफरन्स पाहिजे. कुठली गुंतवणूक ही स्थिर आहे, एफडीआय ही स्थिर आहे, म्हणजे ही अस्थिर आहे. कुठली गुंतवणूक शॉर्ट टर्म साठी आहे, एफआयआय ही काय आहे, लॉंग टर्म साठी आहे. बरोबर. हे असं का, कारण एफडीआय म्हणजे तुमच्या देशामध्ये त्या कंपनीनं इथे येऊन काहीतरी प्लांट कंपनी इस्टॅब्लिश करणे, वस्तू किंवा सेवांचं काय करणे, उत्पादन घेणे, अशा पद्धतीने ती ऍसेट संपत्ती मालमत्ता निर्माण होते. कुठल्या याच्यानुसार, एफडीआय नुसार. इकडे तसं आहे का, नाहीये. इथं फक्त असलेल्या कंपनीमधले शेअर्स काय करणे, विकत घेणे. त्यामुळे भौतिक स्वरूपात संपत्ती मालमत्ता निर्माण होते का, होत नाही. म्हणून ही शॉर्ट टर्म आणि अस्थिर आहे. ही जी इन्व्हेस्टमेंट होते ही सहजासहजी लगेच काढून घेता येते का, नाहीये. म्हणून ही लॉंग टर्म आणि स्थिर आहे, स्टेबल आहे. दोन्हीपैकी कुठल्या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात आपल्या देशाला फायदा होतो, कुठल्या स्वरूपात फायदा होतो, रोजगार निर्मिती, गुंतवणूक, औद्योगिकरण, प्रोडक्शन कॅपॅसिटी, ती कंपनी इथे येते म्हणल्यानंतर टेक्नॉलॉजी घेऊन येते, अशा सगळ्या गोष्टी. म्हणून सतत तुम्ही न्यूज मध्ये, सरकारच्या धोरणामध्ये कुठला शब्द जास्त बघता, एफडीआय. आता कळालं का. त्याचा अजून एक फायदा काय, परकीय चलन मिळतं. म्हणून हे सगळ्या बाजूनं पॉझिटिव्ह असते. पण याचा निगेटिव्ह काय इम्पॅक्ट आहे, मग ईस्ट इंडिया कंपनी इथं भारतात व्यापार करण्यासाठी झाली होती ना, आणि काय झालं मग, सगळा इतिहास माहिती आहे आपल्याला. तसं होऊ नये म्हणून मग इथं रिस्ट्रिक्शन्स आहेत. ह्याला दोन मार्ग आहेत. एक म्हणजे ऑटोमॅटिक रूट, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही या एफडीआय करा, काय हरकत नाही, डॉक्युमेंटेशन क्लिअर कर फक्त. पण दुसरा आहे गव्हर्नमेंट रूट, तू डायरेक्ट येऊ शकत नाहीस, आधी अप्रूव्ह घे. आज बघ तू कशासाठी यायला, कोण आहे का, प्रतिष्ठित इंडिया कंपनी व्हायची, असं व्हायला नको, फारच मोठी गुंतवणूक आहे का, आणि महत्वाच्या सेक्टरमध्ये यायला लागला का तू, अशा सगळ्या गोष्टीसाठी मग कोण येतं, गव्हर्नमेंट अप्रूव्ह येतं. म्हणून ऑटोमॅटिक रूट आणि गव्हर्नमेंट रूट अशा दोन मार्फत तुम्हाला एफडीआय करता येते, सहजासहजी करता येत नाही. हे काय, हे स्वयंचलित, ही शासकीय तेच हे. आणि त्यातही परत एफडीआय साठी बॅन असलेले सेक्टर हे इथं, ह्याची पण लिस्ट येऊ द्या बरं का. हे लॉटरी किंवा हे अजून अशा काही गोष्टी त्या इथं, म्हणजे तुम्हाला असे काही प्रश्न आले लक्षात घ्या. परवाना धोरण पद्धती रद्द झाल्यात, पण अजून कोणाला परवाना आहेत त्याची लिस्ट दिली तुम्हाला मी, कळालं का. बरं, रिझर्व्ह आरक्षित उद्योगांची संख्या आधी खूप जास्त होती, ती आता कमी झाली, पण अजूनही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत ना, ते एफडीआय साठी प्रतिबंधित क्षेत्र, म्हणजे अजूनही एफडीआय तिथं करता येत नाही. अशा तीन गोष्टी नीट लक्षात दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेल्या आहेत.